थंडीचा तो एक दिवस. डिसेंबरची ती सकाळ नेहमीसारखी नव्हती. आकाश अजून पूर्ण उजळलं नव्हतं. पण थंडीची धुलई सगळ्या गावावर पांघरलेली होती. कुडकुडणारी हवा, दवाने ओलावलेली माती आणि श्वास घेतात छातीत जाणवणारी ती बोचरी थंडी. त्या दिवशी सगळंच वेगळं वाटत होतं. सुमन पहाटेच जागी झाली. झोपेतून उठतानाच तिने स्वतःभोवती पातळ चादर घट्ट ओढून घेतली. लहानसं घर, कोलारू छप्पर आणि भिंतीमधून झिरपणारी थंडी हे तिच्यासाठी नवीन नव्हतं. पण त्या दिवशी थंडी काहीतरी सांगू पाहत होती. आई, अजून थोडा वेळ झोपू दे ना. 5 वर्षाचा छोटा मयूर पांघरुणातून डोळे चोळत म्हणाला. सुमन त्याच्याकडे पाहून हसली. उठ रे राजा, शाळेला जायचंय. उशीर झाला तर गुरुजी ओरडतील. मयूरने पांघरून अजून घट्ट धरलं. आज खूप थंडी आहे आई. त्या एका वाक्यात सुमनला स्वतःचं बालपण आठवलं. थंडी, दरिद्र आणि तरीही जगण्यासाठीची जिद्द. ती सगळी आठवण तिच्या डोळ्यात उतरली. घरात शेकोटी पेटवायला लाकूड नव्हतं. सुमनने वाळलेली पानं, तुटलेले खोके एकत्र करून आग पेटवली. धूर डोळ्यात गेला, पण उभेसाठी ते सहन करणं भाग होतं. बाहेर गाव अजून झोपलेलं होतं. रस्त्यावर कुत्री एकमेकांना चिकटून झोपलेली होती. झाडांवरील पक्षी थरथरत बसलेले होते आणि दूरवर एखाद्या चुलीचा धूर दिसत होता. सुमनने मयूरला गरम पाणी दिलं. हातपाय धुवून घे, थंडीमध्ये आजारी पडशील. मयूरने मान डोलावली, पण त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न होता. आई बाबा कधी येणार? तो प्रश्न सुमनच्या काळजात टोचून गेला. ती थोडा वेळ गप्प राहिली. बाबा लवकरच येतील रे, कामावर गेलेत. खरं तर बाबांचा पत्ता नव्हता. शहरात काम शोधायला गेले आणि गेलेच. ना फोन ना खबर. पण आई म्हणून खोटं आश्वासन देणं भाग होतं. मयूरला शाळेत सोडायला सुमन निघाली. मयूरचा स्वेटर जुना होता, कोपऱ्यातून झिजलेला. सुमनने स्वतःची ओढणी त्याच्या कानाभोवती गुंडाळली. रस्त्यात शेतांवर दवबिंदू चमकत होते. सूर्य उगवण्याचा प्रयत्न करत होता, पण थंडीचा अंधार हटायला तयार नव्हता. शाळेच्या गेट जवळ पोहोचल्यावर मयूर थांबला. आई, तू थंडीमध्ये कशी राहशील? सुमन हसली. आई मजबूत असते रे. तू माझा विचार नका करू. जा आणि मन लावून अभ्यास कर. मयूर आत गेला आणि सुमन काही क्षण तिथेच उभी राहिली. त्या लहानशा पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना तिच्या मनात एकच विचार आला. या थंडीच्या दिवसांनी माझ्या मुलाचं भविष्य गोठू नये. सुमन कामासाठी निघाली. गावात लोकांच्या घरी भांडी धुणं, कपडे धुणं हाच तिचा उदरनिर्वाह करण्याचा एकमात्र मार्ग होता. थंडीमुळे तिचं शरीर अकडून जायचं. थंड्या पाण्यात हात टाकला की हाताची बोटं काम नव्हती करत. तरी सुद्धा ती दररोज कामाला जायची. हल्ली अनेक घरांची कामं कमी झाले होते. एका घरातून मालकीण म्हणाली, आज नको येऊस सुमन, आम्ही बाहेर जात आहोत. दुसऱ्या घरातूनही तसंच उत्तर मिळालं. तिसऱ्या घरच्या लोकांना कामासाठी म्हणून बाई नको होती आणि चौथ्या घरी कामाचे दिवस निघून गेले होते. हळूहळू तिची सर्वच कामं बंद झालेली होती. पायात चप्पल नाही, हात सुन्न झालेले आणि पोटात भूक सगळं एकत्र येत होतं. त्या दिवशी थंडी फक्त शरीरात नाही, तर नशिबातही भरली होती. तिचं मन दुखत होतं, कारण तिला माहीत होतं, उपाशी फक्त तीच नाही तर मयूरही राहणार होता आणि आपल्या लेकाला ती उपाशी पाहू शकत नव्हती. काय करावं तिला सुचेना. दुपार झाली. थोड्याच वेळात मयूर शाळेतून परत येणार होता. सुमन एका मंदिराच्या पायरीवर विचार करत बसली होती. देवापुढे दिवा लागलेला होता. हात जोडून तिने फक्त एकच मागणं मागितलं. देवा, आजचा दिवस निभवू दे. तितक्यात कुणीतरी तिच्या हातावर गरम चहा ठेवला. घे, थंडीमध्ये बरं वाटेल. समोर एक वयस्कर स्त्री उभी होती. साधी साडी, पण डोळ्यात माया. नको हो, सुमन म्हणाली. नाही घे, आज थंडी जास्त आहे. त्या चहाच्या घोटासोबत सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी कुणीतरी तिला माणूस म्हणून पाहिलं होतं. त्या आजीने तिला जवळच्या आश्रमाबद्दल सांगितलं, जिथे गरीब लोकांना मोफत जेवण मिळतं. तू नक्की जा, असं त्या आजी म्हणाल्या. संध्याकाळी सुमन मयूरला घेऊन आश्रमात गेली. गरम भाजी भाकरी खाऊन पोट आणि मन समाधानी झालं होतं.
आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं हास्य आलं. मयूर आनंदाने म्हणाला, "आई, आज खूप मजा आली, हो ना?" त्या एका वाक्याने सुमनचा सगळा थकवा गेला. बाहेर थंडी अजूनही होती, पण सुमनच्या मनात ऊब निर्माण झाली होती, माणुसकीची. कारण आज घरात काहीही खायला नसताना तिच्या लेकाला पोटभर जेवण मिळालं होतं. मयूर खूप खुश होता. रात्र झाली होती. त्या रात्री तिने आकाशाकडे पाहिलं. चंद्र धुक्यातून डोकावत होता. तिला वाटलं, थंडी कितीही असली तरी एखादा उबदार दिवस नक्की येतो आणि तो दिवस, थंडीचा तो एक दिवस, तिच्या आयुष्याला नव्या आशेचं वळण देऊन गेला.